श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सर्व? आय होप सगळे मस्त आणि मजेत असणार म्हणून. आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात होते गार्डनमध्ये गेलो होतो आम्ही त्यापासून, कारण घरात बसून खूप बोर होत होतं म्हणून मग पल्लवीला बोललो, हे बघा पल्लवी कशी एकदम अशी कोणत्या तरी विचारांमध्ये जाऊन बसल्यासारखी बसली होती. आणि हे इथे मी माझं मस्त माझ्या याच्यामध्ये झोका खेळत होते. एन्जॉय करायचं माणसाने, म्हणजे प्रत्येक ठिकाणी कुठं पण गेलं तरी आपला म्हणजे आजचा दिवस जगून घेतला पाहिजे. उद्या काय होईल कसं होईल काही सांगता येत नाही, कारण माणूस कधी सगळ्या गोष्टी माहिती असतात माणसाला, पण माणूस कधी मरणार आहे हे कधीच कोणाला काहीच माहिती नसतं. त्यामुळे प्रत्येक दिवस आजचा जो आहे तो जगून घेतला पाहिजे. त्यासाठी मस्त असा एन्जॉय करायचा, दुःख असू दे काही असू दे सगळ्यांना एन्जॉय करायचा. हे गार्डन होतं आणि गार्डनमध्ये पाळणा वगैरे, आणि इथे पल्लवी म्हणत होती पाळण्यात बसायचं म्हणून, पण स्वतः बसत होती, मला बसवत होती कारण तिला भीती वाटत होती पाळण्यात बसायची. पण मला पाळण्यात बसल्यानंतर खूप मजा येते, पण ती नव्हती बसणार म्हणून मी पण नाही बसले, कारण एकटीला बसायला मजा येत नाही. आपल्यासोबत कोणीतरी हवं असतं तेव्हा ती मजा येत असते. उलट मजा येते, भीती नाही वाटून द्यायची, खूप मजा येते. फिरायला लागलं ना बरोबर होतं. फिरलो इकडे तिकडे आणि घरी येताना आम्हाला हे ससे दिसले. यांना आपण मोबाईलमध्ये घेतलं, मी खूप छान असे क्यूट असे दिसत होते आणि त्यांना पण घेतलं मोबाईलमध्ये. त्यानंतर मग इथे येता हनुमानाच्या मंदिरात गेलो, कारण काल होती हनुमान जयंती, त्यामुळे हनुमान देवता. हॅलो फ्रेंड्स, आम्ही आता गंगा उद्यान मधून आल्यानंतर आता पल्लवीचा माझा दौरा निघालेला आहे स्वामी स्वामींच्या केंद्रामध्ये. आज हनुमान जयंती, तर स्वामींचं पण हनुमानचं दर्शन तर झालंच आहे, स्वामींचं दर्शन घ्यायला चाललोय आम्ही दोघी. आता केंद्र तर आमचं 8:30ला बंद होतंय, पण 8:30 नाही झाले अजून, 8:15ला 5 किलोमीटर. स्वामींचं आम्हाला करमत नाही, दिवस रात्र आम्ही स्वामींकडे असतो, कधी स्वामींशिवाय करमत नाही आम्हाला, म्हणून आता परत संध्याकाळी भेटायला चालू स्वामीला. तेवढंच तुम्हाला पण दर्शन घडवते मी. गेल्यानंतर पायीच निघालोय, कारण माझा घोडा आज बंद पडलेला आहे, उसको खाना नाही खिलाया इसके. आणि हे बघा हरण आहेत, हे अशी पल्लवी म्हणते हे हरिण आहे का? त्यातले आणि हे आहेत आमचे स्वामी, ज्यांच्याशिवाय आम्हाला करमत नाही. घरात पण सेवा असते चालू, आणि नाही करमलं तर केंद्रात पण जातो आम्ही. केंद्र आमचंच असल्यासारखं आम्ही हे करतो, कारण आम्ही कधी पण आठवण आली की स्वामींकडे जात असतो. तर हे खूप सारं मस्त असं, आणि हे डेकोरेशन केल्यापासून तर अजूनच छान असं भारी वाटतं, एकदम असं खरे स्वामी असे वडाच्या झाडे खाली बसल्यासारखे वाटत आहेत. डेकोरेशन पण खूप छान असं वाटतं, स्वामी पण छान आहेत आपले, आणि खूप असं मस्त वाटतं, असं निवांत एकदम शांत. गेल्यावर असं किती पण टेन्शन असेल ना तरी केंद्रात गेलं की जे काही टेन्शन असतं ते आपलं सगळं विसरून जातो आपण, आणि फक्त स्वामींकडेच लक्ष द्यायचं, म्हणजे सगळं जेवढं काही टेन्शन असतं तेवढं सगळं निघून जातं. आणि ही आमची स्वामींची मूर्ती. आणि आजकाल लोक स्वामींचीच खूप सारी सेवा करतात, कारण प्रत्येकाला स्वामींचा काही ना काही अनुभव आलेलाच असतो. आम्हाला तर खूप सारे अनुभव आलेत, आणि म्हणजे सांगता येणार नाही एवढे अनुभव आलेले आहेत, खूप सारे अनुभव आलेले आहेत. आणि प्रत्येकाला काही ना काही जे मनापासून स्वामींची सेवा करताना त्यांना अनुभव येतातच. आणि गेल्यानंतर मग थोडंफार रिलॅक्समध्ये बसले, थोडंसं स्वामींशी बोललो आम्ही, आणि मग आलो. कोणाकोणाला सवय स्वामींशी बोलायची त्यांनी कमेंट करून नक्की सांगा मला, कारण मी बोलत असते स्वामींशी, कधी भांडते पण, कधी रागवते पण त्यांच्यावर, आणि हे पल्लवीला कॉल येत होते कारण तिला जायचं होतं हनुमानाच्या मंदिरामध्ये.
हॅलो गायज, आम्ही आता निघालो आहोत केंद्रातून आल्यानंतर. मग आता मम्मी बोलली आपण हनुमानाच्या मंदिरात जायचं, कारण मी हनुमानाच्या मंदिरात जाऊन नाही आले. मम्मी असं बोलली. मग आता आम्ही जातो हनुमानाच्या मंदिरामध्ये. तुम्हाला पण दाखवते मी. माझी जागा तिकड नाही, अटणे हो. चल दर्शन नव्हतं घेतलं हनुमानाचं. मी घेतलं होतं, राणीने घेतलं होतं. भाऊ पण दुपारी जाऊन आला होता, पण मम्मीचं दर्शन झालं नव्हतं, त्यामुळे मम्मीला दर्शन घ्यायचं होतं. तर मग आम्ही ठरवलं जायचं म्हणून. तर मग पल्लवीला घेऊन जायचं होतं, पण पल्लवी ऑलरेडी तिच्या शेजारच्या काकूंसोबत गेली होती, त्यामुळे तिला नाही घेता आलं. आणि मग आम्ही फायनली इकडे हनुमानाच्या मंदिरामध्ये पोहोचतोय. हे खूप असं मस्त असं मंदिर आहे. असं आता तर छान वाटतंच आहे ते डेकोरेशन वगैरे याच्या सगळ्यामुळं, पण एरवी पण असं गेलं ना तर तिथे छान असं रिलॅक्स असं वाटतं, निवांत. हे बघा, असं खूप छान आणि सुंदर असं मंदिर आहे हनुमानाचं. हे वैष्णवी हॉटेलच्या समोरच आहे मंदिर हे. खूप सारी गर्दी होती, कारण हनुमान जयंती होती आणि इथे खूप मोठा असा भंडारा पण असतो. भंडारा असतो, दर्शन असतं, आरती असते आणि खूप असं मस्त असं डेकोरेशन वगैरे सगळं असं केलं होतं आणि खूप छान पण वाटत होतं. मग आम्ही दर्शन घेतलं. मागच्या हनुमान जयंतीला पण आम्ही दर्शन घेतलेलं आणि यावेळी पण आलेलो. खूप छान वाटते या मंदिरामध्ये. छान मंदिर आहे. नगरचे जे लोक असतील त्यांनी नक्की जाऊन बघा, त्यांना माहिती पण असेल. हे मंदिर आहे औरंगाबाद हायवेला, हॉटेल वैष्णवीच्या समोर, एक्झॅक्ट समोर. आणि याच मंदिरात आपलं शंकराचं मंदिर देखील आहे. ते शंकराचं मंदिर पण बघूयात आपण. हे म्हणजे मंदिर म्हणजे असं एक बाहेर थोडंसं हे केलेलं आहे आणि त्यावरच म्हणजे असं पिंड वगैरे अशी स्थापन केलेली आहे. आणि हे मंदिर असं दिसतंय आणि इथेच भोजनालयाच्या तिथे हे असं ठेवलेलं होतं. आणि तेथेच एक क्यूट असा एक छोटे मुलं असे जेवण वाढत होते. ते भंडारा होता तर ते वाढत होते. असं खूप छान असे त्याने असं छोटं असं तोत्र्या आवाजात बोलत होतं, भात भात भात, लापची लापची लापची. मला नव्हती हवी, पण मी मम्मीला दिले त्याने. आणि खूप छान वाटत होतं असं लहान मुलं असं सेवा करताना. लहानपणी जर अशी सेवे करण्याची त्यांना जर म्हणजे सवय लागली तर ते मोठ्यापणी पण तेच त्यांच्या अंगी लागतं. त्यामुळं प्रयत्न करा की आपल्या लहान मुलाला जास्तीत जास्त सेवेत घेऊन या. कोणते पण धर्माचं असू देत, ते स्वामींची सेवा करा, दुसऱ्या देवाची सेवा करा, कशाची पण करा, पण करा सेवा, मुलांना लावा ते संस्कार. आणि हे हॉटेल वैष्णवी एक्झॅक्ट याच्या समोरच हे हनुमानाचं मंदिर आहे. ज्यांना कोणाला यायचं असेल तर त्यांनी येऊन दर्शन घेऊन जाऊ शकता. खूप छान मंदिर आहे. बघा तुम्ही कसं वाटलं ते कमेंट करून सांगा. नक्की गेलात तरी पण कमेंट करा आणि बघितल्यावर कसं वाटलं ते देखील कमेंट करून सांगा. आणि यानंतर मग आम्ही निघालो घरी. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि ह्यावरती असा चंद्र दिसत होता, खूप असा छान फुल मून दिसत होता, तो खूप छान वाटत होता.
आणि एक वेगळंच मोबाईलमध्ये एवढंच